हॅलो, नमस्कार. आज आपण ना 28 मापाची बोटनेक कुर्तीचं कटिंग पाहणार आहोत आणि बोटनेक कशा पद्धतीने कटिंग करायचं ते पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर लेंथ आपण घेतलेली आहे 40 इंच. तर मी पेपरवरती कटिंग करत आहे, त्याच्यामुळे आपण पूर्ण 40 इंचेस म्हणजे 40 इंच आपण उंची घेणार आहोत आणि 40मध्ये आपण 1.5 इंच मिळवणार आहोत. तर बरोबर 41पर्यंत उंची फोल्डिंगसाठी 1.5 इंच मिळवलेला आहे. तर तुम्ही ह्याच्यानंतर खाली कपडा असला ना तर तुम्ही 41वरती माप टाकायचं फोल्डिंगचे. आणि आपण 28 चेस्टला मुंडा घेणार आहोत. 6.5 इंच फक्त मुंडा घेणार आहोत. जर तुम्हाला नेक जास्त रुंद पाहिजे असेल, शोल्डर पट्टी कमी पाहिजे असेल तर तुम्ही 6.5 इंच पण घेऊ शकता. मी इथे 6 इंच फक्त मुंडा घेणार आहे, शोल्डर घेणार आहे. 6 इंच शोल्डर घेतलेला आहे. आणि आर्महोल पण आपण तेवढाच घ्यायचा, 6 इंच. त्याच्या अगोदर आपण शोल्डर स्लोप देणार आहोत अर्धा इंच आणि नंतर मग 6 इंच आपण मुंडा घेणार आहोत. इथून बघ पाहायचं बरोबर 6 इंच म्हणजे आपल्याला व्यवस्थित पॉईंट मिळून जातो. इथं आलेला आहे. आता आपण बॉक्स तयार करून घ्यायचा. आता आपण इथून कंपल्सरी मोठ्या मापात 1 इंच घ्यायचा. आता आपण इथे काय करणार आहोत, 1.25 इंचाचा सेप देणार आहोत, 1.25 इंचाचा. आणि चेस्ट घेणार आहोत 7 चोक 28, तर 7 इंच फक्त घडी येणार आहे. ते इथे 7 इंच घेतलेलं आहे, कारण चेस्टचा चौथा भाग 7 इंच आणि त्याच्यापुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. आणि याचा आपण सेंटर करायचा आणि असा सेप द्यायचा. आणि आतल्या साईडला पण आपण अर्धा इंच घ्यायचं, कारण छोटं माप आहे. मोठ्या मापाला तुम्ही 1.25 इंच 1 इंच पण घेऊ शकता. इथून किंवा ह्या साईडने अर्धा इंच आपण शोल्डर स्लोप देणार आहोत. आणि असा आकार द्यायचा मुंड्याचा, कारण इथलं अंतर फक्त अर्धा इंच आलं पाहिजे. असं आता आपण गळारुंदी टाकणार आहोत. तर त्याच्या अगोदर आपण ना कंबरची उंची टाकायची शोल्डरपासून. तर 13 इंचावरती मी उंची टाकत आहे. 13 इंचावरती ही कंबरची उंची. आणि हिपची उंची आपण 19.5 इंचावरती टाकणार आहोत. 19.5, 20 इंच जरी टाकली तरी चालणार, पण ते जास्त खाली होईल. त्याच्यामुळे आपण 19.5 इंचावरती उंची टाकलेली आहे हिपची. आता आपण हे पॉईंट म्हणजे ह्या रेषा ओढून घेणार आहोत. मोठ्या मापात कंबर 14.5 किंवा 15 इंचावरती घ्यायची आणि हिप घ्यायची 20, 21, 22पर्यंत.
आता आपण इथे गळ्याचं माप टाकणार आहोत. तर इथं आपण गळा रुंदी 3 इंच ठेवणार आहोत. 3.25 इंच जरी ठेवली तरी बोटनेकला गळा रुंदी जास्त चालते. आणि अर्धा इंच आपण इकडं बाही ओढण्यासाठी ठेवणार आहोत. कमीत कमी शोल्डर पट्टी बरोबर 2.5 इंच राहिलं पाहिजे, तर ती राहते. तर आता आपण काय करणार आहोत, गळारुंदी बोटनेकला गळारुंदी 3.5 किंवा 3.5 इंच घ्यायची. 3.5पेक्षा जास्त नाही घ्यायचे छोट्या मापात. मी इथं 3.5 इंचच घेणार आहे. आणि बोटनेक पाठीमागचा पण नेक आणि पुढचा नेक सेमच असतो, फक्त पाठीमागचा नेक अर्धा इंच कमी केला तरी चालतो. तर आता आपण इथून पुन्हा 3 इंच घेणार आहोत. असं आणि इथून कंपल्सरी 1.5 इंच ते 1.25 इंच, छोट्या मापाला 1.25 इंच अंतर घेतलं तरी चालणार आहे. 1.5 आणि 1.25 इंचावर तुम्ही मार्किंग केलं. आपल्याला बोटनेकचा आकार द्यायला आला पाहिजे, तर 1.5 इंचावरतीच मी मार्किंग केलेलं आहे. जास्त डीप नसतो बोटनेक, तर 1.5 इंच आपण इथून अंतर घेतलेलं आहे, पाहू शकता. बरोबर 1.5 इंच. आता आपण कमरेचं माप टाकणार आहोत. तर आपली कंबर आहे 26 इंच. 26चा 4था भाग करायचा 6.5 इंच आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायची. आणि हिप आहे चेस्ट एवढीच हिप आहे. चेस्टपेक्षा आपण अर्धा इंच जास्त घेणार आहोत. तर 7.5 इंच आपण हिप घेतलेली आहे. आणि त्याच्या पुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन. जर तुम्हाला इकडे जास्त रुंदी आवडत असेल तर तुम्ही 8 इंच पण घेऊ शकता. इथून 8 इंच जरी घेतलं तरी चालणार आहे. इथं 8 इंच आणि त्याच्या पुढे आपण 1.5 इंच, म्हणजे हा जे घेरा असतो ना त्याची रुंदी आपल्याला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही वाढवू शकता. आता इथे आपण हे पॉईंट जोडून घेणार आहोत. सेम इथे पण एवढंच अंतर घ्यायचं खाली. इथून 8, त्याच्या पुढे 1.5 इंच. हा झाला आपला कुर्तीचा. सेम असाच हा पाठीमागच्या भागाचा मुंड्याचा शेप आहे, तो असा येणार आहे. आणि हा पुढच्या भागाचा. तसे दोन्ही आपण असेच कट करायचे. विदाऊट स्लीवचा आहे. तर आता मी हा कट करून दाखवणार आहे. हे बघा. आणि तुम्ही नाही कट केला तरी चालणार आहे. नंतर तुम्ही इथून असं कट करायचं. ही फिटिंगची लाईन येणार आहे आणि इथून थोडंसं असं करायचं. ही फिटिंगची लाईन आणि ही कटिंगची लाईन आहे. तर इथून आपण गळा कट करणार आहोत. हा शोल्डर स्लोप पण कट करायचा, हा पाठीमागचा मुंडा कट करायचा, नंतर दुसऱ्या भागावरती हा पुढचा मुंडा कट करायचा. ही आपली 28 चेस्टची बोटनेक कुर्ती कटिंग झालेली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
धन्यवाद.